सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नरभक्षक बिबट्या असेल तर जागेवर गोळ्या घाला। शिरूरच्या पिंपरखेड दौऱ्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। आंदोलकांवर देखील कारवाई करणार नाही तर वनतारामध्ये 20 बिबटे पाठवले जाणार, नाईकांची माहिती। वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागलंय, गणेश नाईकांचं वक्तव्य। वनमंत्री जरी आले तरी आमचा रोहन पुन्हा येणार नाहीये। वनमंत्र्यांच्या भेटीनंतर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया। दिल्ली स्फोट प्रकरणी गृहमंत्री अमित शहांची गृहमंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक। शहांसोबत एनआयए आणि आयबी प्रमुखही बैठकीला उपस्थित। दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरण, एनआयएकडे तपास। कार स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएकडून 10 जणांचं पथक स्थापन। एनआयएचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वामध्ये पथक स्थापन। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी। शोपियामध्ये जमात ए इस्लामवर पोलिसांची छापेमारी। दिल्ली स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर। ब्लास्ट होता सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा। उमरची I-20 कार ही 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्येच पार्क होती। मुजम्मिलच्या कार शेजारी पार्क असलेली कार ही डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान कार पार्क होती अशी ही माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये मुजम्मिल आणि उमरने लाल किल्ल्याची रेकी केली होती। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी केल्याची माहिती। डॉक्टर मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून माहिती समोर। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एका डॉक्टरला अटक। डॉक्टर परवेज अन्सारीला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक केल्याची सूत्रांची माहिती। डॉक्टर परवेज हा अटकेत असलेल्या डॉक्टर शाहीनाचा धाकटा भाऊ असल्याचं समोर। दरम्यान काल रात्री घटनास्थळावरून I-20 कार हटवली। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर लाल किल्ल्याजवळील लजपत राय मार्केट हे आजही बंद, तर घटनेनंतर 3 दिवसांपासून मार्केट बंद असल्याची माहिती। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्रामध्ये छापेमारी। महाराष्ट्र एटीएसकडून मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी। मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। राजीनामा दिला तरच व्यवस्थित चौकशी केली जाईल, अंजली दमानी यांची मागणी। तर मी खारगेंना भेटणार आणि सगळ्या गोष्टी मांडणार, दमानी यांचं वक्तव्य। अमिडिया आणि पार्थ पवार यांना व्यवहाराची कल्पना होती। एफआयआर मध्ये नाव न दाखवणं हे वाचवण्याचे धंदे। पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब एफआयआर दाखल झाला पाहिजे। जमीन घोटाळ्या प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमिडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस शिल्लक। जमीन घोटाळ्यासंदर्भात अजूनही कंपनीकडून खुलासा नाहीच। जमिनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारने समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात याचिका। याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर आमदार अपात्रता प्रकरणात देखील सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी दिलं होतं आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार। खासदार सुप्रिया सुळे सुनावणीसाठी हजर राहण्याची शक्यता। शिवसेना चिन्हासंदर्भात आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय न आल्यानं शिंदेंच्या पक्षाकडून चिन्हाचा गैरफायदा। चिन्हासंदर्भात आज लवकरात लवकर निर्णय व्हावा, अनिल देसाई यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। धाराशिवमध्ये जामिनावर सुटलेले माजी नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश। संतोष कदम आणि चंद्रकांत कनेंचा भाजपात प्रवेश। तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी कदम आणि कनेला जामीन मंजूर। खासदार सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भाजपात दिलेल्या प्रवेशासंदर्भात तातडीनं कारवाई करण्याची मागणी। भ्रष्टाचारी घोटाळेबाजांचा भाजपमध्ये प्रवेश। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्षाच्या भाजप प्रवेशावरून खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांची सडकून टीका। प्रकरणाची चौकशी करण्याचीही निंबाळकरांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। नाशिकमध्ये 5,657 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन केलं जाणार। शहरातील रस्ते, पूल यासोबतच रिंग रोडच्या कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार। ठाकरेंच्या सेनेतील जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार।
कणकवलीत शिंदे सेनेसोबत जाण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची नाराजी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती. स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंची नाराजी, शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव. नागपूर मनपा निवडणुकीसाठी मवियाच्या बैठकांचं सत्र सुरूच. गेल्या निवडणुकीतील ठाकरे आणि पवारांच्या उमेदवारांची काँग्रेसनं माहिती मागवली. नागपुरात मवियाच्या तिन्ही पक्षांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न. सत्ताधाऱ्यांची युती करणार नाही हे आधीच जाहीर केलं. कणकवलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधी स्थानिक एकत्र आलेले आहेत. शहर विकास आघाडीवरती वैभव नाईकांची प्रतिक्रिया. आमची सत्तेची लढाई नाहीये, भाजप विरोधात विचारांची लढाई आहे, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. बीडमध्ये शिंदेंच्या सेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू. नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. नगर परिषदेच्या 52 जागांवर स्वबळाची चाचपणी आणि तयारी सुरू. भाजपचे आमदार प्रसाद लाड शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल. मुलाच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्याची प्रसाद लाड यासाठी ते शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती. प्रसाद लाड यांच्या मुलाला या मुलाचा 16 तारखेला साखरपुडा होणार असल्याची ही माहिती. आमदार संग्राम जगताप यांच्या कथित कार्यालयातील जागेसंदर्भात सकल जैन समाज आज अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. स्वतःच्या कार्यालयासाठी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप. ठाकरे सेनेचे नेते किरण काळेंनी केले आहेत आरोप. नाशिकमध्ये मालेगावकरांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांची भेट घेतली. प्रलंबित सत्ता प्रकाराबद्दल यावेळेस बदल होण्याची ही दाट शक्यता. सातारामध्ये कराडच्या नगराध्यक्ष पदावरती महायुतीमध्ये भाजपने दावा करणं योग्य आहे. सिटिंग नगराध्यक्ष भाजपचा असल्यानं कराडमध्ये भाजपचा दावा योग्य आहे. आमदार अतुल भोसले यांचं वक्तव्य. अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका. सूर्यकांत येवलेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. येवलेच्या मागे राजकीय छत्र आहे का? गंभीर आरोप असूनही येवलेला कार्यकारी पद का दिलं? विजय कुंभार यांचा ट्विट करत निशाणा. कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ठिणगी. चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा. तर मुश्रीफांनी यावेळेस मुश्रीफ यांच्यासोबत 2 वेळा चर्चा, मात्र त्यांनी मला गाफील ठेवलं. शिवाजी पाटलांचं वक्तव्य. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील केदार यांना दणका. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या निवड मंडळाची बैठक सपकाळ यांनी अवैध ठरवली. पुन्हा बैठक घेण्याचे सपकाळ यांचे निर्देश. बैठकीची सूचना प्रदेश अध्यक्षांना न दिल्यानं बैठक अवैध. मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असल्यानं काहीही करायचं, लायसन्स मिळत नाही. जनता याचा हिशोब करणार. नाव न घेता दिलीप सोपल यांची राजेंद्र राऊतांवर टीका. तर सोपल यांच्याकडून निर्मला बारबुले यांची नगराध्यक्षपदासाठी घोषणा. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवरती भाजपकडून शिक्कामोर्तब. काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंमध्ये बैठक. बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. काल उशिरा प्रदेश कार्यालयामधून एबी फॉर्म पाठवले. बिबट्यांच्या वावराबाबत उपाययोजना करण्यासाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी. भोर, राजगड आणि मुळशीतील स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देत मागणी. बिबट्यांच्या भीतीपोटी पालक नाकारतायत लग्नाची सोयरीक. वेल सेटल असूनही पुण्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या दहशतीमुळे मुलांची लग्न रखडली. बिबट्यांच्या धाकानं गावोगावी जीवसृष्टीसह सामाजिक आयुष्यातही हादरा. नागपूर गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबट्यांच्या स्थलांतराच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही. 8 वाघ आणि 6 बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडलेलाच. कोल्हापुरातील दौलत सहकारी साखर कारखान्याचा वाद विकोपाला पोहोचला. दौलत कारखाना बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय, तर कारखाना सुरू करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस. आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कोल्हापुरातील खासबाग मैदान दुरुस्तीसाठी पैलवानांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग. महानगरपालिकेकडून खासबाग मैदानावरील स्वच्छतेला सुरुवात. शुक्रवारपासून पैलवानांना खासबाग मैदानात सराव करता येणार. ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रिज कँडी रुग्णालयामधून डिस्चार्ज. धर्मेंद्र यांच्यावरती घरी उपचार सुरू राहणार असल्याची माहिती. अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदा यांच्यावरती जुहूतील क्रिटिकेअर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती.
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याला सुप्रीम कोर्टाने निर्दोष ठरवलं। कोली विरुद्ध निठारी हत्याकांडातील 13 खटले दाखल होते, त्यापैकी 12 प्रकरणांमध्ये त्याला आधीच निर्दोष ठरवण्यात आलं। आता शेवटच्या 13 खटल्यातही सुरेंद्र कोली निर्दोष सुटला, त्यामुळे सुरेंद्र कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा। रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीची सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाकडून दाखल करून घेण्यास नकार। न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसलेंनी मागणी फेटाळली। अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्याद्वारे शुभा बुद्धिवंत यांनी ही याचिका दाखल केली होती। माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। बँकेकडे गहाण असलेल्या मशिनरी विकल्याचाही आरोप। दरम्यान राजकीय संगनमतानं खोटा आरोप केल्याची उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच व्हायरल। नकाशा जाहीर होण्याआधीच धनदागड्यांच्या हाती। परिसरातल्या जमीन खरेदी करण्यासाठी व्यावसायिकांची लगबग। केवळ 3 विभागाकडे असलेला मॅप व्हायरल कसा झाला, सवाल उपस्थित। यवतमाळच्या एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयावरती एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांची धडक। दारव्हा आगारातील व्यवस्थापकानं हेतुपुरस्पर त्रास दिल्याचा महिला कर्मचाऱ्यांचा आरोप। तक्रारीकडे 5 महिन्यांपासून दुर्लक्ष केल्याचाही महिलांचा आरोप। पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात राज्य शासनाला जिल्हा प्रशासनाने पाठवला अहवाल। महिनाअखेरीस राज्य शासनाकडून जमिनींचा आणि बाधित गावांमधील घरांचा मोबदला ठरवला जाणार। राज्य शासनाने स्थापन केलेली त्रिभाषा धोरण समिती उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ, विचारवंत शिक्षकांचा समावेश असणार। नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा। एकूण 900 बेडची व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये असणार। एकूण 10 मजली रुग्णालयाचं बांधून हे बांधकाम पूर्ण होत असल्याची ही माहिती। यवतमाळ जिल्हा बँकेच्या 133 पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती। रवी राणांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावरती निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल। भाजपसोबत युतीसाठी विरोध असल्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाने स्वबळाचा नारा दिल्याचीही चर्चा। ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एमएसईबी अधिकाऱ्यांना झापलं। आम्ही इथे आलोय, पण तुमच्यातले मोठे अधिकारीच नाही आलेत, तुम्ही ग्रेट आहात असं म्हणत गैरहजर अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं। साताऱ्याच्या फलटणमधील जिंती गावात जितोबा काळभैरव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत दृश्य। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक। पीएमआरडी अंतर्गत होणाऱ्या रिंग रोड मोजणीला आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध दर्शवल्यानंतर बैठक घेण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन। पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात राज्य शासनाला जिल्हा प्रशासनाने अहवाल पाठवला। महिनाअखेरीस राज्य शासनाकडून जमिनींचा आणि बाधित गावांमधील घरांचा मोबदला ठरवला जाणार। राज्य शासनाने स्थापन केलेली त्रिभाषा धोरण समिती उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ, विचारवंत शिक्षकांचा समावेश असणार। तर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा। एकूण 900 बेडची व्यवस्था असणार या रुग्णालयामध्ये। यवतमाळ जिल्हा बँकेच्या 133 पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश। शुक्रवार आणि शनिवारी मुंबईच्या घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामासाठी पाणी बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकातील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतरही अद्यापही जीआरपीकडून कोणताच एफआयआर दाखल नाही। आंदोलनानंतर 5 दिवस उलटूनही जीआरपी प्रशासनाची एफआयआर दाखल करण्यात चालढकल। पश्चिम रेल्वे प्रशासन 15 स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचं काम हाती घेणार। स्थानिकांच्या आवारातील भिंतींवरती सुंदर चित्र रेखाटली जाणार। सरकारी कार्यालयांची तब्बल 1800 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता कर हा थकवल्याचं समोर। अनेक सरकारी संस्थांकडून कर भरण्यास टाळाटाळ। मुंबई महापालिकेचं हजारो कोटींचं नुकसान।
मुंबईमध्ये ड्रग्जची पाळेमुळे पसरवणाऱ्या एका ड्रग्ज माफिया महिलेला एनसीबीचा चांगलाच दणका. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून रोमा आरिफ शेखची 1 वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात रवानगी. मुद्रांक विभागाकडून नव्याने आदेश जारी. राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालयांना दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेला व्यवहारांची तपासणी करण्याचे निर्देश. राज्यातील सर्व मच्छीमारांना मिळणार क्यूआर कोड असलेले आयडी कार्ड. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्यांना केंद्राकडून नव्या अधिनियमांची सूचना जारी. राज्यात एसटी महामंडळानं ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये घेतली भरारी. दिवाळीमध्ये एसटीच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद. ऑनलाईन तिकीट विक्रीतून एसटीला 21,44 लाखांचा महसूल जमा. न्यायालयीन कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. तर संबंधित खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या संमतीशिवाय थेट प्रक्षेपण करता येणार नाही, उच्च न्यायालयाचे निर्देश. 10वीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास 17 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. एसएससीच्या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी पद्धतीनं भरता येणार. दरम्यान पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचं मंडळाकडून स्पष्ट. इचलकरंजीमध्ये 10 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक आक्रमक. लाल नगर परिसरातील महिलांचं रास्ता रोको आंदोलन. या रास्ता रोको आंदोलनामुळे लाल नगर चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पुण्याच्या खेडमध्ये एसटी महामंडळाविरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक. ग्रामीण भागामध्ये एसटी बस वेळेत न येत असल्यानं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप. अतिरिक्त बसेस सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी. धाराशिवच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त. गैरव्यवहार आणि बँकेला वाचवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका. 29 कोटींच्या घोटाळ्यांचा संचालक मंडळावरती ठपका. राज्य मंत्रिमंडळाची मोठी कारवाई. सांगलीच्या हिंगणगाव खुर्दमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. कोल्हापूरमधील साखर कारखान्यांप्रमाणे सांगलीमध्ये ऊस दर जाहीर करण्याची मागणी. 12 तारखेच्या ऊसाचा दर जाहीर न केल्यास रस्त्यावरून एकही ऊसाचं वाहन जाऊ देणार नसल्याचाही इशारा. पवईमध्ये सेफ्टी टँक साफ करत असताना 2 कामगार बेशुद्ध. दोन्ही कामगारांचं अग्निशमन दलाकडून रेस्क्यू. कामगारांवरती हिरानंदाने रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलं. परवानगी न घेता फोटोशूट केल्यानं जोडप्यावर कारवाई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून